मी तुम्हाला जे काही दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. इसवी सन 12व्या शतकात महाराष्ट्रात मराठवाड्यात देवगिरीवरती राजा रामदेव रायांची सत्ता होती. त्यावेळेला मराठवाड्यात तीन मधील चिरेबंदी वाडे आणि देवगिरीतून सोन्याचा धूर निघत होता. शेती उद्योगात महाराष्ट्र आघाडी होता. इतिहासाची संपन्नता, सुबत्ता आणि ऐश्वर्य असताना आजच्या वास्तवात मात्र धर्मामध्ये कर्म काढण्याचे स्तोम मार्ग आहे. उभा देश सहिष्णुतेच्या चर्चेमध्ये गढूळ होत आहे. सर्व समाज मनामध्ये मात्र दुष्काळाचे थैमान माजले आहे. निसर्ग चक्रासोबत झुंजण्याची छातीतील मर्दानगीची शेतकऱ्याची संपत्ती आहे. परिस्थितीमुळे हातबलाच्या झालेला शेतकरी उभ्या जगात पोषला. माझा शेतकरी बाप लेकीच्या लग्नाच्या, पोराच्या शिक्षणाच्या आणि सावकाराच्या त्रासाने उभ्या गळफास घेत आहे. परिस्थितीमुळे हातबलाच्या झालेला हा माझा शेतकरी बाप आहे. मराठवाडा शेतकऱ्याच्या आत्महत्येने आज तर हृदय पिवटून काळी पडत आहे. याचा समाजभार राखून आपल्याकडे विचारनंतरचा विषय मिळतोय दुष्काळाचा चटका. आज 15 ऑगस्ट कष्ट पहिला असणारे अष्टपैलू शेतकऱ्याचा संघर्ष या दोन मानांवर थोडं सांगायला वाटतो. एक निष्पाप निरागस बालक या तिरंग्याकडे पाहत म्हणाला, हाच का तो तिरंगी झेंडा? या त्याच्यासाठी माझ्या बाळानं छाताडावर गोळी खाल्ली होती. या तिरंगी झेंड्यासाठी माझा बाप मेला. अरे या तिरंगी झेंड्यासाठी माझा बाप मेला. घरच्यांसाठी नुसती हुंदके अवसाचे आणि समाजासाठी खैरातीचे आश्वासने देऊन गेला. तिरंग्यातल्या भगव्या रंगासारखे, अरे तिरंग्यातल्या भगव्या रंगासारखे त्याचे कपडे लाल रक्ताने माखले होते. पठाणकोटच्या अब्रूची लपतरं मात्र दाखले होते. तिरंग्या तो पांढरा रंग आहे. अरे तिरंग्या तो पांढरा रंग आहे. त्या पांढऱ्या रंगाची साडी आज माझी विधवाई घालते. आजी रोज हंबरडा फोडते आहे. आजी हंबरडा फोडून काही फाडते आहे. आज 24 आऱ्याचे गोल चक्र आहे. 24 आऱ्याचे अशोक चक्र आहे. फक्त सेलिब्रेटरनाच मोल आहे. फक्त सेलिब्रेटरनाच मोल आहे. सगळ्यात शेवटी तिरंग्याचा मला हिरवा रंग दिसतोय. अरे सगळ्यात शेवटी तिरंग्याचा मला हिरवा रंग दिसतोय. हिरवीगार शेती नाही म्हणून माझ्या जनकानेच फाशी घेतली आहे. हा दुष्काळी संघर्ष आहे मातीतून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा. हा दुष्काळी संघर्ष आहे कष्टकरी भांडवलदार शेतकऱ्याचा. अरे या निधडलेल्या निद्रिस्त समाजाला शेतकऱ्याने दुःखाची जाणीव करू नये. हाच जर गुन्हा असेल तर तो माझा शेतकरी बाप करतोय. कोरड्या बाळाने कपाळ असणाऱ्या बायका, अरे कोरड्या बाळाने कपाळ असणाऱ्या बायका आणि मी बापाची लेकरं असल्यासारखे माळावर फिरणारी जनावरं, ठिकऱ्याची कापडं आणि फाटक्या झोपड्या, हे सगळं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सर. त्या गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. माझ्या शेतकऱ्याला शिकलं नसतं तर किती बरं झालं असतं. सुखात राहिलं असतं. त्याचं कोप झालं म्हणून तुमच्या लाजेला गोचरासारखं चिटकून बसलं सातबाऱ्याला सावकार. पाण्याच्या गोटकर थेंबासाठी रक्ताचे पाठ वाहतात. अरे अजून अंत पाहू नका भांगणं, जागे व्हा. नाहीतर शेताचा मसन वाटा झालेला असल. शेतमालाला भाव भेटत नाही म्हणून उभं पीक पेटवणार शेतकरी, टमाटे पायाखाली तोडून प्लास्टिकला घालणारा शेतकरी, खते बियाणे यासाठी आयुष्याची राखरांगोळी करणारा शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतो. आज महेंद्र सिंग धोनीने जर 100 धावा पूर्ण केल्या तर लाखो रुपयांची पारितोषिकं दिली जातात. याचं वाईट वाटत नाही, पण माझ्या शेतकऱ्यानं या बांधाच्या त्या बांधाला केव्हाच लाखो धावा पूर्ण केल्या, पण त्याला त्याच्या दुष्काळाची समस्या मांडण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या कराव्या लागतात. हेच आमचं दुर्दैव. म्हणून आज पोरांना विचारलं, बाबांनो व्हायचंय काय? तर कलेक्टरचा मुलगा म्हणतो कलेक्टर व्हायचंय, प्राध्यापकचा मुलगा म्हणतो प्राध्यापक व्हायचंय, इंजिनियरचा मुलगा म्हणतो इंजिनियर व्हायचंय. पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा एकही मुलगा छातीवर ठेवून सांगत नाही की मला शेतकरी व्हायचंय. ही 70% कृषी प्रधान शेतकऱ्याची कथा दुष्काळाची कथा आणि व्यथा आहे. येथे त्याला सत्यभंग ओरडतो बळीराजा, मायेची रिकामी गागर, पाण्याच्या घोटभर थेंबासाठी घेतली नरडीचा गोट.